संतोष देशमुख हत्याकांडमधील मुख्य आरोपी मास्टरमाइंड वाल्मिक कराड यांनी या केसमधून आपण निर्दोष आहे, आपल्याला दोषमुक्त करा यासाठी बीड जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता। तो अर्ज न्यायालयाने अक्षरशः फेटाळला। अरे वाल्या, या जन्मातही तू तुझ्या पापातून मुक्त होणार नाही। वाल्मिक कराडचे समर्थक हजारोच्या संख्येने कोर्टाच्या आवारात उभे होते आणि दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांची तोंड पडली आणि ते पैतेभू पळापळ झाले। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांनी त्यानंतर प्रेसला संबोधित करताना सांगितलं की वाल्मिक कराड यांनी दोषमुक्तीचा अर्ज फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी केला होता। वाल्मिक कराडचे वकील खाडे यांचं म्हणणं आहे की या निर्णयाविरुद्ध आम्ही आता वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे। वाल्मिक कराडला नक्कीच वरच्या कोर्टामध्ये दिलासा भेटेल, परंतु वाल्मिक कराड याच्या विरुद्ध अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत, त्याचबरोबर अनेक साक्ष आहेत, जसं की सुदर्शन गुळे यांची की वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच आम्ही हे प्रकरण केलं। त्यामुळे वाल्मिक कराड याला ह्या प्रकरणामधून सध्या तरी सुटका भेटणार नाही। पुढील काही महिन्यामध्ये तसंच 1-2 वर्षांमध्येही त्याची शक्यता कमीच दिसते। तसंच या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे, ज्यामध्ये इतर आरोपींनी जो दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे त्यावर सुनावणी होईल। ज्या सुनावणीमध्ये त्यांचाही अर्ज फेटाळला जाणार आहे। त्याचबरोबर इतर जे निर्बंध लावलेले आहे, अकाउंट वगैरे त्यांचे जे जप्त केले आहेत बँक अकाउंट, त्याच्यावरही सुनावणी होईल त्याच दिवशी। तसंच यांचे जे प्रॉपर्टी जप्त करण्याचा निर्णय मागे दिला होता त्याच्यावरही निर्णय 4 ऑगस्टलाच होईल। त्यामुळे आता 4 ऑगस्टला या प्रकरणाकडे आपण लक्ष देऊन ठेवूया। काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा।